नमस्ते मित्रांनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण रताळ्याचा हलवा कसा बनवायचा ते बघणार आहोत। मी 2 रताळे येथे हे उकडून घेतलेले आहे आणि शिलून घेतलेले आहेत। जास्त वेळ उकडायचे आहेत आणि दूध घेतलेला आहे 1 वाटी, 2 चमचे तूप घेतलेला आहे, 1 चम्मच पिठी साखर घेतलेली आहे, 10-12 काजू आणि बदाम चिरून घेतलेले आहे आणि विलायची पावडर घेतली आहे 1 चम्मच आणि हे खोबरा कीस घेतलेला आहे 2 चम्मच आणि मिल्क पावडर घेतलेला आहे 2 चम्मच आणि चिमूटभर मीठ घेतलेला आहे, काळंवालं आहे। चला तर मग आपण आपल्या प्रोसेसकडे वळूया। प्रथम आपल्याला रताळे मॅश करून घ्यायचे आहे। हे जास्त वेळ शिजवल्यामुळे लवकर मॅश होतात। छान असे चमच्यानी तुम्ही असे किसणीने किसून पण घेऊ शकता। अशा प्रकारे मॅश करून घ्यायचे आहे। याच्या गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे। जास्त वेळ शिजवल्यामुळे गुठळ्या राहत पण नाही, खूप छान मॅश होतो। बघा, लवकरच मॅश झालेला आहे। आता आपण हलवा बनवण्याच्या प्रोसेसकडे वळूया। कढईत 2 चमचे तूप घातलेले आहे। आता आपण यात हे रताळे मॅश केलेले घालून घेऊया। आणि हे तुपामध्ये परतून घेऊया। अशा प्रकारे परतायचं आहे। छान याला 1-2 मिनिटं मी असं परतून घेते। बघा, रताळे छान मॅश झालेले आहेत। आता आपण यात दूध घालूया। हे बघा, छान शिजलेलं आहे आणि कढईला जेव्हा चिपकत नाही तेव्हा समजायचं की हे शिजलेलं आहे। आता मी यात दूध घालते। खूप छान हलवा बनतो हा रूम टेम्परेचरवर मी दूध ठेवलेलं आहे। थोडं थोडं घालूया। प्रथम मी थोडं घालते आणि हे छान मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे मी छान हे दूध आटवून घेतलेलं आहे। 1 वाटी होईपर्यंत 2 वाट्या दूध घेतलेलं होतं। आता हे उरलेलंही घालून घेऊया आणि हे शिजवून घेऊया। खूप सुरेख हलवा बनतो खायला एकदम टेस्टी लागतो। याच्यासाठी थोडं घट्टच दूध घ्यायचं। आता मी हे शिजवून घेते। बघा, दूध छान आटत आलेलं आहे। आता या वेळेला आपल्याला साखर घालायची आहे। मी 1 चम्मच साखर घेतलेली आहे, पिठी साखर आहे। पिठी साखरच घालायची आहे। तसेही रताळे हे गोडच असतात, कमी साखर घातली तरी चालते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालायची। आणि हे छान असं शिजवून घ्यायचं। आता हे मिल्क पावडर घालते मी 2 चम्मच। मिल्क पावडरनी खूप सुरेख अशी टेस्ट लागते। हलवा खूप टेस्टी बनतो आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। खूप छान हलवा लागतो खायला टेस्टी एकदम। बघा, मी अजून याला छान शिजवून घेते। बघा, हे थंड झाल्यानंतर घट्ट येतो अजून। आता मी यात हे खोबरा कीस घालते। 2 चम्मच खोबरा कीस घेतलेला आहे आणि हे मिक्स करून घेऊया।
या प्रकारे नक्की ट्राय करा एकदा तरी. खूप सुरेख असा हा हलवा बनतो, खायला खूप टेस्टी लागतो. मी हा उपवासासाठी बनवत आहे, त्यामुळे मी यात काळं मीठ घालणार आहे, थोडंसं चिमूटभर. तुम्ही असेच बनवत असाल खायला तर साधं मीठ घातलं तरी चालेल. बघा, आता मी चिमूटभर मीठ घालते. खूप रुचकर लागतो मिठामुळे. आणि हे ड्रायफ्रूट्स घालते, थोडेसे गार्निशसाठी ठेवते मी. आणि हे विलायची पावडर. बघा, आपला छान रताळ्याचा हलवा तयार झालेला आहे. हा खायला इतका टेस्टी, खूप छान लागतो. एकदा तरी नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा मला. आता आपण सर्व करण्याच्या प्रोसेसकडे वळूया. बघा, गरमागरम रताळ्याचा हलवा तयार झालेला आहे. कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्राशी शेअर करा. पुन्हा भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, खात राहा. धन्यवाद.